यवतमाळ शहरातील शारदा चौकात दहशतवादी मॉक ड्रिलच्या दरम्यान एक युवक गंभीर जखमी झाला। ड्रिलच्या प्रक्रियेत दंगा स्थितीचा सामना करण्यासाठी अश्रुकांड्यांचा वापर करण्यात आला। एक अश्रुकांडी युवकाच्या डोळ्यात केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु जखम गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सांगितले। प्राथमिक उपचारानंतर युवकाला पोलिसांनी नागपूर येथे पाठविले। युवकाच्या कुटुंबियांनी शहर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांना हाकलून लावले। युवकाच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली आहे। मेरे शोहर का नाम शाहरुख अली है और उनके अब्बू का नाम तसव्वर अली है। पुलिस लोग शारदा चौक पे बम फोड़ने के लिए आए थे, तो उन्होंने जिसकी वजह से मेरे शोहर को नुकसान हुआ और उनकी आंखें दोनों भी अंधी हो गई। इसके हम लोग पहले सिटी पुलिस स्टेशन में रिपोर्ट करवाने के लिए गए, तो उन लोगों ने हमारी रिपोर्ट एक्सेप्ट नहीं की है। उसके बाद हम लोग एसपी के पास गए, तो एसपी ने भी हमें बोले कि सिटी पुलिस स्टेशन में जाके रिपोर्ट करवाओ। उसके रिपोर्ट करवाने के बाद भी एसपी सिटी पुलिस स्टेशन वालों ने हमारी रिपोर्ट नहीं ली और हमें हकाल दी। आपकी मांग क्या है इस मामले में? हमारी इस मांग ये है कि हमें 3 बेटियां हैं और हमारे वालिद भी नहीं है जिंदा, और हमारे बेटियों की परवरिश करने वाला कोई है नहीं। तो हमारी ये मांग है कि हम पुलिस वालों को हमको इंसाफ दिलाओ करके, पुलिस वालों के लिए हम ये करें। गणपतीपोळा या सणासंबंधाने शारदा चौक येथे पोलीस स्टेशन अवधूतवाडी, पोलीस स्टेशन यवतमाळ शहर तसेच जिल्हा वाहतूक शाखा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मुबलक स्टाफसह मॉक ड्रिल प्रक्रिया सुरू असताना मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया करताना लोकांना वारंवार सूचना देऊन मागे पांगवण्यात येत होतं। इवन ट्रॅफिक दोन्हीकडचं ट्रॅफिकसुद्धा थांबवण्यात आलं होतं। सदर मॉक ड्रिलच्या वेळेस योग्य ती काळजी घेण्यात आली। वारंवार लोकांना मागे त्या मॉक ड्रिलची एक मोकळी जागा असते, त्या मोकळ्या जागेपासून वारंवार मागे ठेवण्यात आलं आणि जे याच्यात प्रात्यक्षिक करण्यात जे हे अनुभवी असतात ते असे DI यांना प्रचारण करण्यात आलं होतं। आणि मॉक ड्रिल शांततेत चालू असताना मॉक ड्रिल संपल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं का 2 व्यक्तींना जखमा झालेल्या आहेत त्या स्टेन ग्रेनेड फोडल्यामुळे, आणि ते लागलीच आम्ही त्यांना उपचारार्थ वेगवेगळ्या दवाखान्यात नेलं। आता सध्या एका तरुणाला डोळ्याला जखम झाल्यामुळे त्याचा नागपूर येथे उपचार सुरू आहे।